अनेक वेळेला गंभीर असतो, कारण काही वेळेला गंभीर राहणं राजकारणामध्ये अत्यंत आवश्यक असतं. एक तर राजीव, आपण अनेक म्हणजे आपण तर सांगलीकर आपण आहोत, म्हणजे आपण तर दोघे जण आहोत गावाकडचे मित्र. आपण जर दोघे आहोत गावाकडचे मित्र, पण मुंबईत आल्यानंतर बदललंय दोघांचंही चित्र. तर ठीक आहे, तर आता मी गंभीर नाही, पण आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण अत्यंत चांगलं झालं आणि देशाला 2047 पर्यंत कसं पुढे घेऊन जायचं आहे. देश जो आहे तो देश सध्या 5 नंबरवर असणारा इकॉनॉमीमध्ये 3ऱ्या नंबरवर कसा आणायचा आहे, नंतर तो 1 नंबरवर कसा आणायचा आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या संबंधामध्ये राजीव असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनीच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांनीच एक रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडली होती. 1 एप्रिल 1935 स्थापन झालेली रिझर्व्ह बँक, त्याला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मला विशेष करून बोलावलं होतं. अनेक उद्योगपती त्या ठिकाणी होते. मुकेश अंबानीच्या बाजूलाच माझी खुर्ची होती. म्हणजे मुकेश अंबानीच्या बाजूला जशी माझी खुर्ची होती, तशीच माझ्या खुर्चीच्या बाजूला मुकेश अंबानीची खुर्ची होती. आणि एकदम प्रधानमंत्र्यांच्या समोर माझी खुर्ची होती. म्हणजे अनेक उद्योगपती होते, महिंद्रा होते, बाकीचे अनेक उद्योगपती होते. आणि मला खास निमंत्रण रिझर्व्ह बँकेने दिलं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं रिझर्व्ह बँकेमध्ये फार मोठं योगदान आहे.